उमरखेड ते करोडी रस्त्याच्या दैनंदिन अवस्थेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आज पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले। प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले। पाहूया सविस्तर रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड ते करोडी या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावरचे खड्डे आणि पावसाळ्यात नाल्यांवरील पुलांची अपुरी उंची यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। याच मागणीकरिता प्रहार जनशक्ती पक्षाची उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलेत। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। करोडी, पेवा, येळम, काळेश्वर येथील नागरिक शिक्षण आणि उपचाराकरिता उमरखेडला याच मार्गाने येतात, परंतु रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अनेकदा रुग्णांना उपचारापूर्वीच जीव गमवावा लागतो, तर प्रसंगावधान ओळखून महिलांना रस्त्यावरच वाहनांमध्ये प्रसूती करावी लागल्याची भयानक उदाहरणेही समोर आली आहेत। विशेषतः पावसाळ्यात हा रस्ता नागरिकांकरिता नरक यातनाच ठरतो। या 4 महिन्यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते। या रस्त्यालगत अनेक शेतकऱ्यांची शेती असून त्यांना शेतीतील उत्पादने घरी किंवा बाजारपेठेत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। या मार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागतोय। शेतकरी आधीच निसर्गाच्या कोपाने त्रस्त आहेत, त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना आणखी फटका बसतो। आम्हाला जेवढा त्रास आहे तेवढा त्रास कोणालाच नाही साहेब। आम्हाला जास्त त्रास आहे, आमच्या लेकराचं शिक्षण नाही, मुलं बाळ शिक्षण जाणं त्रास आहे, दवाखान्याचा त्रास आहे, अनेक गोष्टीचा त्रास आहे। आम्हाला त्रास सहन होईना झाला। उमरखेड ते करोडी रस्ता झाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या मनात न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यांनी तातडीने या रस्त्याचे आरसीसी बांधकाम करावे आणि नाल्यांवरील पुलांची उंची वाढवावी या मागणीकरिता मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे झालेत। त्यांनी मध्यस्थी करत काम तत्काळ सुरू करण्याचे आणि 1 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय बांधकाम विभागाचे अभियंता दुधे यांना दिले आहे। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 जानेवारी 2026 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास 26 जानेवारी रोजी बांधकाम विभागाचे संपूर्ण कार्यालय ताब्यात घेण्यात येईल। विदर्भाला जोडणारा उमरखेड ते करोडी रस्ता, या रस्त्याची गेल्या 75 वर्षापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत। स्वातंत्र्याला आज 75 वर्ष होऊनही सुद्धा या उमरखेड करोडी मार्गाने ये जा करणाऱ्या नागरिकांना आज पण नरक यातना सहन कराव्या लागत आहे। ते फक्त या गेंद्याची कातडी पाकारलेल्या सरकारमुळे त्यांना तात्काळ जागा करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या पैनगंगा नदीपात्रात आज जलसमाधी घेऊन या रस्त्या तात्काळ आरसीसी बांधकाम करण्यात यावं व या रस्त्यावरील नदी नाल्यांच्या पुलांची उंची तात्काळ वाढवण्यात यावी या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आज पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन घेता। तात्काळ सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन या नदीपात्रात होईल, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे। तर होती उमरखेड ते करोडी रस्त्यासाठी झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जलसमाधी आंदोलनाची माहिती। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आता 1 जानेवारी 2026 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। जर ते काम वेळेत पूर्ण झाले नाही तर प्रहार पक्ष पुन्हा आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही यावेळी देण्यात आला।